आज आपण 2 बटाट्यांपासून भरपूर असे पापड बनवणार आहोत। पापड बनवायला खूप सोपे आहेत, शिवाय लहान मुलांना तर खूपच आवडतात। आणखी काय हवंय नाही का? तर पापड करण्यासाठी इथे आपल्याला कुरकुरे आणि चिप्स खाण्याचा मुलं जेव्हा हट्ट करतात तेव्हा असे पापड तुम्ही मुलांना बनवून द्या। आता इथे 2 बटाटे मी पाण्यातच असे साल काढून ठेवलेले आहेत, जेणेकरून ते काळे पडू नये म्हणून। बारीक किसणीने आपल्याला हे किसून घ्यायचे आहे। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे बटाटे, म्हणजे ते पापड काळे पडत नाहीत। 4 वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपल्याला रवा मोजायचा आहे किंवा साहित्य मोजायचं आहे त्याच वाटीने इथे 4 वाटी पाणी घेतलेलं आहे। वाळलेली लाल मिरची मिक्सरला बारीक करून घातली आहे, मीठ घातलेलं आहे। सर्व बटाटे यामध्ये घालायचे, म्हणजे शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला। अगदी स्लो गॅसवरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे बटाटे अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। 4 वाटी पाणी मोजलं त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला बारीक रवा घालायचा आहे। रव्याच्या काही गाठी गुठळ्या होत असतील तर त्या स्मॅशरच्या मदतीने मोडून घ्या किंवा कलथेच्या मदतीने अशा प्रकारे सतत हलवत तुम्ही या गाठी मोडून घेऊ शकता। आता इथे आपला रवा देखील शिजून तयार झालेला आहे। मीठ जरा कमी वाटत आहे, त्यामुळे आणखी मीठ इथे मी ॲड केलेलं आहे। पायपिंग बॅग घ्या किंवा एखादी दुधाची पिशवी घ्या, त्यामध्ये असं हे मिश्रण घालून आपल्याला अशा पद्धतीने हे पापड बनवून घ्यायचे आहेत। पहिल्या दिवशी तर तुम्ही पाहू शकताय मी घरातच फॅनखाली एका ओढणीने झाकून ठेवले होते हे पापड आणि वाळवून घेतले, आणि त्यानंतर पुढचे 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत। मस्त असे चटपटीत तुम्ही याला तळून घेतल्यानंतर चाट मसाला घालू शकता किंवा लाल तिखट मीठ देखील घालू शकता। मस्त असे कुरकुरे पापड तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा असे हे कुरकुरे पापड नक्की बनवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय।